नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपण बेडगमध्ये आहोत आणि बेडगमध्ये माननीय कैलासदादा पाटील जे बेडग ग्रामपंचायतीचे सदस्य आणि दिशा समितीचे सदस्य सुद्धा आहेत। आज फार एक महत्त्वाच्या गंभीर प्रश्नाविषयी आज दादा आपल्या चॅनलद्वारे बोलणार आहेत। कारण महसूल विभागानं ज्या काही अनधिकृत नोंदी केलेल्या आहेत पाणंद रस्त्याच्या सातबारा खाते उतार्यावर, या संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये हा प्रकार चालू आहे। आणि आपण मिरज तालुक्यामधील खंडेराजुरी या गावामध्ये आपण बघितलं की एका शेतकऱ्यानं तलाठ्यांना कोंडून घातलं होतं चावडीमध्ये, असा प्रकार घडला होता। अशा प्रकारचे गंभीर प्रकार घडू नयेत याच्यासाठी माननीय कैलासदादा पाटील यांनी 15 दिवसापासून तहसीलदार मॅडम यांच्याशी संपर्क साधला होता। त्यांना एक पत्रव्यवहार केला होता आणि सांगितलं होतं की या नोंदी ज्या आहेत या अन्यायकारक नोंदी रद्द करा, कारण पाणंद रस्ते व्हायला पाहिजेत, मात्र कुठेतरी शेतकऱ्यांचा विचार याच्यामध्ये व्हायला पाहिजे। शेतकऱ्यांना विचारात घेऊन मगच सातबारा खाते उतार्यावर या नोंदी चढवाव्यात, असं एकंदरीत कैलासदादा पाटील यांचं मत होतं। दादा नमस्कार। विषय असा आहे की महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय 29/8/2025 अन्वये शासनाने एक परिपत्रक काढलं होतं की गावातले रस्त्यांचे सीमांकन करणे। हा खरंच कौतुक करण्यासारखा निर्णय झाला। याच्यामध्ये शासनानं गाईडलाईन्स अशा दिलेल्या होत्या की सीमांकन करत असताना नकाशावर असणारे रस्ते आणि नकाशावर नसणारे रस्ते ह्याच्या नोंदी घेऊन त्याच्या रस्त्याचे सीमांकन करणे। यामध्ये महसूल विभाग जे तलाठी कार्यालय असेल किंवा सर्कल ऑफिस असेल यांनी बायपास करून ज्या चुकीच्या नोंदी घातलेल्या आहेत त्याबद्दल आपण ह्याबद्दल आक्षेप माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे नोंदविला होता। तहसीलदार मॅडमच्या बरोबर बोलणं सुद्धा झालेलं होतं। यांनी शिवार फेरी जे करणं गरजेचं होतं, लोकांना विश्वासात घेऊन लोकांच्या बरोबर शिवार फेरी काढणे, हे शिवार फेरी काढलेले नाही, हा सरळ सरळ माझा आरोप आहे। म्हणजे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणं अपेक्षित होतं महसूल टीमनं, बरोबर आहे। त्यानंतर जे काही ग्रामसभेला लोकांच्या समोर हा विषय मांडायला पाहिजे होता, ग्रामसभेचा ठराव घेऊन याच्या नोंदी घ्यायला पाहिजे होत्या, हे सुद्धा या महसूल विभागानं म्हणजे तलाठी कार्यालय असेल किंवा सर्कल ऑफिस यांनी केलेलं नाही। आणि परवा या मागच्या आठवड्यात माननीय तुमचे सर्कल आणि तलाठी यांनी ग्रामपंचायतला पत्र दिले की ह्या नोंदी जे झालेल्या आहेत ह्या नोंदीचा तुम्ही ग्रामसभेला विषय घ्या आणि ग्रामसभेला ठराव घ्या। म्हणजे तुम्ही पहिला नोंदी घालता म्हणजे लॅक्स ऑफ प्रोसेस तुम्ही केलेले आहे की सरळ सरळ यातून निष्पन्न होते। मला सांगा की चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी वरनं जो आदेश पारित केला आहे त्याच्यामध्ये या पाणंद रस्त्यांच्या नोंदी घालायच्याच आहेत, त्याचे सीमांकन करायचं आहे, मात्र कुठेतरी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना विश्वासात घेऊन करायचंय। बरोबर आहे, काही केले। आता बरेचशा शेतकऱ्यांची आमच्या समोर तक्रारी यायला लागल्या। काही शेतकऱ्यांची तर असे प्रश्न आहेत की त्यांना त्यांच्या शेतातून रस्ता नाही म्हणून माननीय तहसीलदार साहेबांचा आदेश आहे, प्रांत साहेबांचा निकाल झालेला आहे, मिरज कोर्टाचा निकाल झालेला आहे, सांगली कोर्टाचा निकाल झालेला आहे आणि प्रत्येक निकालाची एक कॉपी ही महसूल ऑफिसला ही जमा असते। तरी पण हिने त्याच्याकडे डोळे झाक करून त्या शेतकऱ्यावरती, त्या शेतकऱ्याच्या रानातनं रस्ता आहे म्हणून तुम्ही जर नोंदी घालत असाल तर त्या शेतकऱ्यावरती खरंच हा अन्याय आहे। मला सांगा दादा की एकदा ही जर चूक सातबाऱ्यावर झाली, मी चूक का म्हणतोय की शेतकऱ्यांना याच्यात विश्वासात घेतलेलं नाही आणि हा जर शेरा पडला तर तो शेरा काढायचा म्हणला तर शेतकऱ्याला शक्य आहे का होता? तो शेरा काढायचा झाला तर तहसीलदार मॅडमच्या पण आता तो ऍक्टरीतला विषय नाही, त्यांनी परत सांगितले की तुम्ही प्रांतांच्याकडे अपील करा। शेतकऱ्यांची काय चूक आहे? प्रांतांच्याकडे अपील करायचं आणि शेतकऱ्याचा अनाठाई वेळ आणि खर्च वाया घालवायचा, शेतकऱ्याची काय चूक आहे? अशा अनेक काही गोष्टी आहेत। काही आणखीन एक तक्रार आली आहे की त्यांच्या शेतातनं रस्ता टाकला, तो रस्ता ऑलरेडी दुसऱ्या शेतातनं म्हणजे तुमच्या सातबाऱ्याला नोंद आहे, तुमचे निकाल झालेले आहे आणि तुम्ही दुसऱ्या लगतच्या शेतकऱ्याच्या रानातनं रस्ता टाकता, म्हणजे कुठेतरी तुम्ही आर्थिक हित सांभाळण्याचा प्रयत्न केलाय का अशी मनात आता शंका येऊ लागली। मला सांगायला की वरिष्ठांचे आदेश यांनी डावललेलेच आहेत असं वाटत नाही का या प्रकरणामध्ये? वरिष्ठांच्या आदेशाची पायमल्ली करून
ऑफिसमध्ये बसून काही लोकांना हाताशी धरून जर यांनी जर रस्ते नोंद करत असतील, आणखीन एक माझी अशी मागणी होती की आमच्या ग्रामपंचायतकडे 26 नंबरला जे रस्ते नोंद आहे, अगदी त्या रस्त्यावरती शासनानं ऑलरेडी ह्याच्या थोड्या अगोदर काम केलेलं आहे. निधी खर्च केलेला आहे. रस्ता मग कच्चा रस्ता असेल किंवा डांबरी रस्ता असतील, त्या रस्त्याचं कधी हिने उल्लेख सुद्धा केलेला नाही. म्हणजे तुम्हाला जे हितचिंतक वाटतात त्यांचेच रस्ते फक्त घेऊन हा एक मोठा म्हणजे काळा बाजार किंवा हा मोठा एक भ्रष्टाचार होण्याची म्हणजे ह्यातनं निष्पन्न होण्याची शक्यता दाट नाकारता येत नाही. मला सांगा दादा, तुम्ही काय पाऊल उचलणार आहे? याबद्दल आम्ही तहसीलदार मॅडमना भेटून मी स्वतः वैयक्तिक त्यांच्याबरोबर चर्चा केली. तहसीलदार मॅडमनी आदेश दिला की परत तुम्ही ग्रामपंचायतच्या ग्रामसभा घेऊन ठराव घ्या. म्हणजे तुम्ही पूर्वी केलेलं ग्रामसभेचा ठराव घेतलाय आणि आम्ही जे कागदोपत्री जे तुम्ही केलेलं आहे ती मग कुठतर शंकास्पद येते. अगदी ह्या शंकास्पद गोष्टी लोकांचा संभ्रम निर्माण करणारे आहेत. दादा, काही वेळा ग्रामसभा कागदावरी झाल्या असतील असं वाटतंय? नाही, मी ती पण चौकशी केली. कुठल्याही ग्रामसभेला अशा पद्धतीचा ठराव झालेला नाही. ओके. झालेला नाही म्हणून परत आणि ते तलाट्याने ग्रामसभेला पत्र काढलं की तुम्ही नवीन ग्रामसभा घ्या आणि त्यात ठराव घ्या. म्हणजे मग झालेले ठराव बेकायदेशीर आहेत काय? तुम्ही झालेले कागदपत्र जे काय जी चूक झालेली आहे ती आता दुरुस्त कशी करायची? माझा असा आरोप आहे की तुम्ही सरळ सरळ तहसीलदार साहेबांचं किंवा वरिष्ठांचं तुम्ही त्यांच्या डोळ्यात धूळपेक केलेलं आहे आणि त्यांची फसवणूक केलेल्याचं माझा सरळ सरळ आरोप या तलाठी कार्यालयावर. दादा, मला सांगा की सोमवारी तुम्ही काय आवाहन करणार आहे का? आता कारण आज शनिवार, आता रविवार, आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना बेडग मधील किंवा बेडग पंचकृषीतील सगळ्यांना आवाहन करतोय की त्यांनी आपला 7/12 काढून बघावा आणि महसूल विभागानं काही त्यांच्यावर अन्याय केला असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमच्या प्रत्येक अन्यायाविरुद्ध लढा उडविण्याचं काम हे आम्ही प्रामाणिकपणाने करू. अगदी म्हणजेच जनसुराज्य पक्षाचे नेते माननीय अमरसिंह दादा पाटील असतील, माननीय कैलासदादा पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनात सोमवारी बेडग महसूल विभाग येथे एक शेतकऱ्यांसाठी एक जागरूकता निर्माण करण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुद्धा या दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. कारण शेतकऱ्यांच्या उतार्यावर झालेल्या ह्या ज्या नोंदी आहेत, ह्या नोंदी शासन नियमाप्रमाणे नाहीत, वरिष्ठांचा आदेश डावलून या नोंदी केलेल्या आहेत. प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता, प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, प्रत्यक्ष ग्रामसभा न घेता ह्या नोंदी जाग्यावर बसून करण्यात आल्याचा आरोप माननीय कैलासदादा पाटील यांनी केलेला आहे. आणि या संदर्भात आम्ही कायदेशीर मार्गाने महसूल विभागाला जाब विचारू असं सुद्धा कैलासदादा पाटील यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं सोमवारी या संदर्भात फार मोठ्या प्रमाणात दिनांक 15 जून रोजी माननीय कैलासदादा पाटील असतील, माननीय अमरसिंह दादा पाटील असतील यांच्या मार्गदर्शनामध्ये बेडग महसूल विभाग येथे एक जन आंदोलन छेडण्यात येणार आहे.